देवगिरी नागरी सहकारी बँकेने आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत 39 कोटी 24 लाख रुपयांचा नफा कमावला आहे, अशी माहिती अध्यक्ष किशोर शितोळे यांनी दिली आहे। बँकेचा व्यवसाय 2419 कोटी 82 लाखांवर पोहोचला असून लवकरच 3000 कोटींच्या व्यवसायाच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरू आहे। बँकेचा नेट NPA यावर्षी 0% असून भांडवली पर्याप्तता 9.77% आहे। बँकिंगच्या सर्वच परिणामांमध्ये देवगिरी बँकेने उल्लेखनीय प्रगती करून आपला चढता आलेख कायम राखला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे यांनी दिली। हा RBI सांगितलेला आहे की तुमचा 9% असला पाहिजे। म्हणजे तुमचं जर 100 रुपये भांडवल असेल व्यवसाय करताना तर 9 रुपये तुमच्याकडे जर असतील RBIच्या दृष्टीने तर अतिशय चांगली बँक। आता चांगली बँक असेल तर 13%। पण देवगिरी बँकेचा मला अभिमानाने आकडा सांगावासा वाटतो की हा CRAR कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो हा 32.77% आहे। म्हणजे बँकेच्या 100 रुपयामध्ये 33 रुपये हे स्वतःचे आहेत। म्हणजे बँक अतिशय उत्तम सुदृढ स्थितीमध्ये ही आहे। कासा म्हणजे डॉक्टर शमाली गोमरांकडे बँकेचे संचालक आहे। कासा म्हणजे करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट, याच्यामध्ये जेवढी जास्त रक्कम असेल ती बँकेच्या सोयीची असते आणि तो एकूण ठेवींच्या मधला 31.67% कासा डिपॉझिट आहे। म्हणजे चांगलं कमी व्याज द्यावं लागणार हे डिपॉझिट आहे। प्रति कर्मचारी व्यवसाय जर आपण बघितला तर तो 4 कोटी ते 4.5 कोटी आदर्श मानला जातो, पण आपल्या बँकेचा 8.70 कोटी चा हा प्रति कर्मचारी हा व्यवसायाचा त्याचा आकडा आहे। आणि सगळ्यात महत्वाचं असतं की बँकेचा बुडीत कर्ज NPA की आपण कर्ज वाटतो आणि ते कर्ज जर योग्य वाटलेले नसतील किंवा त्याच्यात अनालिसिस आपण केलेलं नसेल, चांगला कर्जदार निवडला नसेल तर तो ठेवीदारांचा एका अर्थाने म्हणजे नुकसान असतं। ही अशी कर्ज बुडतात आणि ठेवी बुडतात, पण आपला जो नेट NPA आहे तो 0% आहे। म्हणजे ही अतिशय चांगली स्थिती बँकेची आहे।